सगळं 2017चा जे निवडणूक झाला होता त्यामध्ये काँग्रेस जो आहे फुल मेजॉरिटीमध्ये होती. सिंपल मेजॉरिटी आउट ऑफ द 90 47 सीट जो आहे काँग्रेसची होती. मग 2.5 वर्षानंतर जे आहेत आमचे काही नगरसेवकाने बंडखोरी करून जे आहेत एक इंडिपेंडंट कॅन्डिडेटला साथ दिले. त्याच्या विरुद्ध पक्षाने त्यांना डिस्क्वालिफाय करण्याची लढाई सुरू केली होती आणि शेवटी जे आहे शासनाकडून जे आहे त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. आता काय परिस्थिती आहे? आता शहरामध्ये किती उमेदवार करणार उभे आणि काय एकूणच पक्षाची परिस्थिती आहे काय वाटतं? आता ही आम्ही जवळजवळ शहरामध्ये सर्वच वार्डात जे आहेत आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. आजपर्यंत मला वाटतं 150 फॉर्म जवळजवळ जे आहेत गेलेले आहे आमच्याकडे और सर्व वार्डात फक्त 3 वार्डात आमचे फॉर्म नाही गेलेले. ते 3 वार्डातही आमच्या प्रयत्न चालू आहेत. तिथेही आमचे कॅन्डिडेट उभे राहणार आहेत. आणि एक निश्चित मी आपल्याला सांगू इच्छितो की इतर पक्षापेक्षा जे आहेत काँग्रेस एक जे आहेत एक ठाम त्यांच्या एक विचारधारा आहेत त्याप्रमाणे तो चालतात. बाकी इतर जितके पक्ष आहेत जो आघाडीमध्ये होते त्यांच्या काय ठोस ते नाही. आपण मागच्या इलेक्शन आपण बघितले होते. विधानसभाचा निवडणूक घ्यायला काँग्रेसने इमानदारीचे जिथे जिथे त्याला सीट मिळाली आघाडीकडून तिथे आपले उमेदवार उभे केले होते. भिवंडीमध्ये पूरबची सीट समाजवादीला देण्यात आली होती. पश्चिममध्ये काँग्रेसला देण्यात आली होती. तरीही ऐन वेळी एकदम फॉर्म भरण्याची शेवटच्या वेळी समाजवादीने आपला फॉर्म भरले आणि आघाडी आणि जेव्हा निवडणूक झाला ते निवडणूक झाल्यानंतरच समाजवादीचे प्रदेश अध्यक्षने डिक्लेअर केला की आम्ही आघाडीपासून बाहेर आहोत. काय वाटतं म्हणजे आता भिवंडी शहरामध्ये आघाडी होईल का तुमची बिघाडी? आघाडी नाही. आता आम्ही एकटा आता आजपर्यंत जात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की काँग्रेस जो आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून जे आहे भिवंडीमध्ये निवडून येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ज्यांचा खासदार या भिवंडी लोकसभेत निवडून आलेला आहे त्या पक्षासोबत तरी आपली आघाडी होईल का? बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भिवंडीमध्ये काहीही बेस नाही आहे. एकही मागच्या 17चं इलेक्शन आपण बघितले होते त्यांचे 0 नगरसेवक होते. एकही नगरसेवक नव्हता. तरीही लोकसभामध्ये त्यांना तिकीट मिळाला. राष्ट्रवादीला गेली ते सीट शरद पवार गटाला. काँग्रेस पार्टी पुरी ताकदीने आम्ही त्याला निवडून दिले. मग निवडून आल्यानंतर कुठे ना कुठे जे आघाडीचा जे धर्म होता ते पाळला नाही आणि कुठे ना कुठे जे आहेत ते आमचे विचारधाराचे जे आहेत बाजूला जात आहोत. बरं युती जरी राष्ट्रवादी सोबत तुमची मैत्रीपूर्ण लढत असेल की नाही? मैत्रीपूर्व नाही. लढाई असतात. जसाही असेल आम्ही जिथेही काय मैत्री नाही लढाच येतो त्यांच्यासमोर कोणाचंही असेल आणि ते लढाई आम्ही लढणार आहोत. स्पीड न्यूज भारत.